मुंबईतल्या 1993च्या बॉम्बस्फोटाप्रकरणी प्रमुख आरोपी मुस्तफा डोसाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय। छातीत दुखू लागल्यानं मुस्तफा डोसाला काल मध्यरात्री आर्थर रोड तुरुंगातून जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। 93 बॉम्बस्फोटाच्या सुनावणी दरम्यान कालच मुस्तफा डोसाला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती। दरम्यान डोसाचा मृत्यू नैसर्गिक असल्याचं गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी म्हटलंय। संवेदनशील प्रकरण असेल तर आवश्यक त्या सूचना दिल्या जातात, त्यानुसार बंदोबस्त ठेवला जातो आणि ठेवला जाईल असं पाटील यांनी म्हटलंय। मुस्तफा डोसाना जेलमधनं आमच्याकडे रात्री 12:30 वाजता आणलं होतं। त्याच्यानंतर तपासण्या झाल्या, ECG वगैरे करण्यात आलं होतं। त्याच्यानंतर त्यांना ताप आला होता, 102 ताप होता, म्हणून ॲडमिट केलं होतं। त्यांना युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होतं, रक्तदाब होता, डायबिटीज होतं। सकाळी पण त्यांचं ECG केलं होतं। 11:30 वाजता त्यांना कार्डियाक अरेस्ट झाला, CCUमध्ये ठेवण्यात आलं होतं। CCUमध्ये त्यांचा सगळ्या प्रयत्न केल्यानंतर 2:30 वाजता मृत्यू झाला, तो आम्ही डिक्लेअर केला आहे। तो त्याच्यानंतर त्यांचा आता पोस्टमॉर्टम होऊन त्यांची बॉडी आम्ही हँडओव्हर करू। दरम्यान कोण होता मुस्तफा डोसा ते पाहूया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।